परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ऍक्टिव्ह मोडवर आलेले आहेत। एसटी सुस्थितीत आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत, त्यामुळे संपूर्ण बदल्या ऑनलाईन करणार असे संकेत प्रताप सरनाईक यांनी दिलेत। राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधी हाताशी घेऊन बदल्या होणार नाहीत असं आश्वासन सुद्धा त्यांच्याकडून देण्यात आलंय। तसंच रोपवे माध्यमातून वाहतूक सुरू करण्याचा सरनाईक यांचा मानस आहे असंही समजतंय। बऱ्याच वेळा आता मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा स्ट्राईक झाला होता तेव्हा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जेव्हा एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचे प्रश्न मी ऐकत होतो, त्या महिलांच्या डोळ्यातले अश्रू जेव्हा बघत होतो, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःख होत होतं की एवढं मोठं आपलं महाराष्ट्र राज्य आहे आणि आपण महाराष्ट्र राज्यामध्ये एसटी जी सेवा आहे ती चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांना जर आपण न्याय देऊ शकत नसेल तर तो चुकीचं आहे। कारण एसटी सेवा ही शरीरातली रक्तवाहिनी आहे आणि आज ही एसटी सेवा तळागाळातल्या 1940ला चालू झालेली ही एसटी सेवा आहे। म्हणजे तळागाळातल्या ग्रामीण भागामध्ये, गावागावामध्ये, खेडोपाड्यामध्ये पोचलेली ही एसटी सेवा आहे। ही सुरळीत करणारे आणि ती एसटी सेवेमध्ये योगदान देणारे ड्रायव्हर, कंडक्टर किंवा इतर काही कर्मचारी आहे, त्यांना न्याय देण्याची भूमिका प्रताप सरनाईकची पहिल्यांदा असेल। तसं बघायला गेलं तर डेव्हलपमेंटमध्ये आयडॉल म्हणून मी नितीन गडकरींना फार मानतो। फार वर्षापासून मी त्यांना फॉलो करतो आणि व्हिजन असणारा एक नेता तो महाराष्ट्राचा आहे याचा मला अभिमान वाटतो। तर निवडणुकींच्या पूर्वी नितीन गडकरी साहेब ठाण्यामध्ये आलेले आणि त्याचबरोबर आता नागपूरला असताना सुद्धा मी त्यांना भेटलो। माझ्या डोक्यातील एक संकल्पना आहे की जशी प्रवासी वाहतूक आपण जमिनीवरनं करतो तशीच प्रवासी वाहतूक ही हवेतनं होणं गरजेचं आहे। पाश्चात्य देशामध्ये तर ती वाहतूक चालू झालेली आहे, परंतु मला जी माहिती मिळाली ते बँगलोरला रोपवेची वाहतूक त्यांनी चालू केलेली आहे, ट्रान्सपोर्ट सिस्टीम। तर अशा प्रकारच्या मोठ्या बस म्हणजे 16 सीटर किंवा 20 सीटर ह्या आपण रोपवेच्या माध्यमातून MMR क्षेत्रामध्ये, कारण ग्रामीण भागामध्ये एवढं इझी नाही आहे, परंतु लोड जो MMR क्षेत्रातला आहे, प्रामुख्यानं मोठमोठ्या इमारती होत आहेत, परंतु जलवाहतूक आपण अजूनपर्यंत चालू करू शकलेलं नाही। सगळा जो लोड आहे तो रस्त्यावर येतो।